नमस्कार मंडळी, तुमच्या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। महाराष्ट्र म्हणजे गडकिल्ल्यांची भूमी, पण मित्रांनो, काही किल्ले असे आहेत जिथे जाणं म्हणजे मोठं ॲडव्हेंचर असतं। उंच कडे, अरुंद वाटा, डेंजरस पायऱ्या आणि अंगावर काटा आणणारं वातावरण। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील 5 सर्वात धोकादायक किल्ले। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा किल्ला पाहून तुम्हीही थक्क व्हाल। चला तर सुरुवात करूया। 1. हरिहर किल्ला, नाशिक। मित्रांनो, हरिहर किल्ला म्हणजे साहसाची खरी परीक्षा। या किल्ल्याच्या जवळजवळ सरळ उभ्या पायऱ्या पाहूनच अनेक लोक घाबरतात। पावसाळ्यात तर इथे जास्त काळजी घ्यावी लागते। एक छोटी चूक मोठी दुर्घटना घडवू शकते, पण वरून दिसणारं दृश्य खूपच सुंदर असतं। 2. कलंगमदनकुलंद किल्ले। हे 3 किल्ले महाराष्ट्रातील सर्वात कठीण ट्रेक पैकी एक मानले जातात। इथे चढाई करताना मोठे दगड, खोलद्या आणि अरुंद वाटा पार कराव्या लागतात। अनुभव नसलेल्या लोकांनी गाईड शिवाय जाणं टाळावं। 3. लिंगाणा किल्ला, रायगड। लिंगाणा हा किल्ला नसून एक विशाल दगडी सुळका वाटतो। इथे पोहोचण्यासाठी रॉक क्लाइम्बिंग करावी लागते। हा ट्रेक खूप डेंजरस मानला जातो आणि फक्त एक्सपिरियन्स्ड ट्रेकर्स इथे जातात। 4. कलावंतीण दुर्ग, पनवेल। या किल्ल्याच्या पायऱ्या पाहूनच लोकांना भीती वाटते। एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच कडा। रात्री किंवा पावसाळ्यात इथे जाणं खूप रिस्की असू शकतं। 5. राजगडचा संजीवनी माची भाग। राजगड हा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा महत्त्वाचा किल्ला, पण इथल्या काही वाटा खूपच अरुंद आणि धोकादायक आहेत। धुकं आणि जोराचा वारा असेल तर ट्रेकिंग अजूनच कठीण होतं। तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील 5 सर्वात धोकादायक किल्ल्यांची माहिती। यातील कोणत्या किल्ल्यावर तुम्हाला जायला आवडेल, कॉमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच थ्रिलिंग आणि अमेजिंग व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र।